नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेशने कितीही कारस्थानं केलेली असली तरीही त्याची वाट लावत अर्णव हा ईश्वरीला वाचवायला पोहोचलेला आहे आणि त्याने ईश्वरीचा जीव वाचवलेला आहे. त्या राकेशच्या तावडीतून अर्णवने कशा पद्धतीने ईश्वरीला वाचवलेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण राकेशने सगळी कारस्थानं सुरू केलेली होती. ईश्वरीच्या बाबतीत त्याने भरपूर काही कांड करायचं ठरवलेलं होतं. कारण त्याला असं वाटत होतं की ईश्वरी ही आपली झाली पाहिजे, एवढंच त्याच्या डोक्यात होतं आणि त्या पद्धतीने त्याने सगळं कांड सुरू केलेलं असतं. परंतु त्या सगळ्यातून अर्णव ईश्वरीला कसा वाचवतो आणि फायनली ईश्वरी बरोबर कसं लग्न होतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण इकडे अर्णव पोहोचलेला आहे, बाहेर पोलिसांची रेड पडलेली आहे त्या हॉटेलमध्ये. ईश्वरी त्या हॉटेलमध्ये आहे. अर्णव म्हणतो की आता आपल्याकडे कोणताच पर्याय नाही, मी तुझी अब्रू अजून घालवू शकत नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हा एकच मार्ग आहे. आणि अर्णवकडे सात्विकाचं दिलेलं जे मंगळसूत्र असतं मामाने ते त्याच्या खिशात तसंच होतं आणि ते मंगळसूत्र घेऊन अर्णव तसाच आलेला असतो. कारण तो हळदीला बसलेला होता आणि त्या क्षणी तो आलेला होता. त्यानंतर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इकडे अर्णवने ते मंगळसूत्र ईश्वरीच्या गळ्यात घातलेलं आहे आणि पोलिसांच्या समोर जेव्हा दरवाजा उघडलेला असतो तेव्हा अर्णव सांगतो की ही माझी लग्नाची बायको आहे, ईश्वरी अर्णव राजेश शिर्के. आणि पोलिसांना त्याने सांगितलेलं आहे कारण रेड पडल्यानंतर तिथे कितीतरी कपल हे पकडले गेलेले होते आणि ईश्वरीच्या चारित्र्यावर कोणीही शिंतोडे उडवायला नको म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी इथे अर्णवने ईश्वरीला वाचवलेलं आहे. तर आता अर्णव आणि ईश्वरीचं लग्न तर झालेलं आहे, पण पुढे नक्की काय होणार, राकेशचा कसा खेळ खल्लास केला अर्णवने हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. इकडे अर्णव हळदीसाठी बसलेला आहे. त्याचबरोबर अंजली अर्णवला हळद लावायला आली असते आणि इकडे अर्णवच्या फोनवरती मामाचा फोन येतो. अर्णव इकडे म्हणतो की मला हा फोन घेणं गरजेचं आहे. सगळे मंडळी जमलेले आहेत, सगळे तिथं आहेत आणि अचानक अर्णव तिथून उठून गेलेला असतो. तेव्हा मात्र इथे मामा फोनवर सांगत असतो की हे बघ अर्णव, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मी ते ईश्वरीच्या घरी आलेलो होतो, तिथं आल्यावर कळलेलं आहे मला की राकेश जो आहे तो ईश्वरीला घेऊन आमगावला गेलेला आहे, म्हणे त्याचं कुलदैवत आहे तिकडं. तेव्हा इकडे ईश्वरी त्याच्या सोबत गेलेली आहे. हे ऐकल्यानंतर अर्णवला धक्का बसतो. अर्णव म्हणतो काय, म्हणजे नक्कीच त्या राकेशचा काहीतरी डाव असणार आहे हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी मामा तिथे सांगत असतो की हे बघ, मला ना काहीतरी वेगळं जाणवत आहे, मला ना वेगळं काहीतरी वाटत आहे अर्णव, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे कारण ह्या राकेशचा वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. हे बोलणं त्यांचं चालू असतं. तेव्हा अर्णव येतो आणि अर्णव सांगू लागतो की मला जाणं गरजेचं आहे. आजी म्हणते की अरे तू काय बोलतोय, तुला कळतंय का? तेव्हा अर्णव सांगतो की हो, कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मी माघारी आल्यानंतर हळदीचा कार्यक्रम होईल, मला जाणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की अरे तुला कळतंय का, तू काय बोलतोयस हे सगळं? तेव्हा मात्र अर्णव सांगत असतो की नाही, मला जावंच लागणार आहे आणि तुम्ही सगळेजण मला समजून घ्या. तेव्हा आजी म्हणत असते की नाही अर्णव, असं होऊ शकत नाही. परंतु अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की मला जावं लागणार आहे आणि अर्णव घाईमध्ये निघालेला असतो. तेव्हा सगळेजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अर्णव मात्र थांबायला तयार नसतो. अर्णव म्हणतो की नाही, मी जाणारच आहे असं म्हणत अर्णव निघालेला असतो. घरातले सगळे वैतागलेले असतात, अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण अर्णव ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही. तो म्हणतो की मला काही माहित नाहीये, मी जाणार आहे म्हणजे जाणार आहे. आजी म्हणत असते की तू जाऊ शकत नाहीये, तुझी आता हळद आहे. पण अर्णव हट्टाला पेटलेला आहे. तो म्हणतो की नाही, मला जावंच लागणार आहे आणि असं म्हणत अर्णव हा निघालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आजीला तो समजवत आहे. आजीला म्हणतो की तू समजून घे, मी तुझं ऐकलेलं आहे ना, या लग्नासाठी मी तयार झालोय ना, पण मला आत्ता जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस ए आर करत तिथं येते, ती म्हणजे लावण्या म्हणत असते की प्लीज, पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. इकडे राकेश आणि ईश्वरी आता दोघेही चहाच्या टपरीवरती तिथं बसलेले असतात आणि मग राकेश म्हणत असतो की आपल्याला आता सोनटेकडीला जायचं आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही, तुम्ही दोन टेकडी बोलला होता ना.
तेव्हा तो म्हणतो की नाही, 2 टेकडीला नाहीये कुलदैवत आपलं, सोन टेकडीला आहे, तिकडे जायचंय, तुम्ही चुकीचं ऐकलं का ईश्वरीजी, तसं काही नाहीये. तेवढ्यातच त्याच्या फोनवरती तो पाहू लागतो. इकडे ईश्वरी फोन हातात घेऊन बसलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की राकेशजी, तुम्ही ना गाडी खूपच फास्ट चालवताय. आणि राकेश फोन काढतो आणि पाहतो तर काय, त्याच्या फोनवरती अर्णवचा फोन आलेला असतो. आणि मग अर्णवचा आलेला फोन, त्याला राग येतो की हा अर्णव का मला फोन करतोय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि तो म्हणू लागतो की नाही, आज काहीही झालं तरी ही इंदोरी जिलेबी माझ्यासोबत आहे. अर्णवची हळद आहे तरीही त्याला चैन पडेना दिसतं. बहुतेक कदाचित माझ्या त्या बावळट बायकोने त्याला फोन करायला लावला असेल, असं इकडे राकेश बोलू लागतो. आणि तो म्हणत असतो की नाही नाही, आज काहीही झालं तरीही मला या सगळ्यामध्ये दुसरा कोणाचाही विचार करायचा नाहीये. माझ्या डोक्यात फक्त आहे ती म्हणजे माझी इंदोरी जिलेबी. काहीही झालं तरीही आज मी शांत राहणार नाही, कारण माझी इंदोरी जिलेबी ही माझी होत आहे. त्यामुळं मी तिच्याशी एक वेळ माझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण माझी इंदोरी जिलेबी ही माझ्यापासून माझी झालीच पाहिजे. एवढे घाणेरडे विचार ह्या राकेशचे आहेत. त्याला तिच्याशी लग्न करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, तर त्याला तिच्याबरोबर वेळ घालवायचा आहे, आणि तोही विचित्र पद्धतीने, असं त्याचं बोलणं आहे. इकडे लावण्या मात्र रडत असते. मामी तिला समजवत असते. लावण्या म्हणत असते, काय आहे हे यारचं, काय चाललंय, मी काय समजायचं या सगळ्याचा अर्थ, असं म्हणत लावण्या रडायला सुरुवात करते. स्वतःची हळद सोडून तो गेलाय. आजी म्हणत असते की हो तो येईल, तू नको काळजी करू, असं आजी तिला समजवत आहे. पण लावण्या मात्र चिडतच असते. ती म्हणत असते की नाही. त्याच वेळी आता आजी म्हणत असते की आता करायचं काय. या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. अर्णव ऐकतच नसतो. तेवढ्यातच मामा तिथे येतो. मामाला सगळेजण विचारू लागतात की काय झालंय, अर्णव कुठं आहे, नक्की तो कुठे गेलाय. तेव्हा मामा म्हणतो की नाही माहिती, मग तू कुठे गेला होता. तेव्हा मामा म्हणतो की मी ईश्वरीच्या घरी गेलो होतो पत्रिका द्यायला, आमंत्रणाची. तेव्हा आजी म्हणते काय गरज होती त्या मुलीला पत्रिका द्यायची. तेव्हा मामा म्हणतो का नाही द्यायची, ती आपल्या घरातला एक सदस्य होती ना, आपल्या सगळ्यांबरोबरचं तिचं एक रिलेशन आहे, म्हणून मी पत्रिका द्यायला गेलेलो आहे. आणि त्याचबरोबर अर्णवची ती मैत्रीण ही आहे, असं मामा सांगत असतो. तेव्हा मात्र मग ती म्हणते की काय झालं तिकडं. तेव्हा मामा सांगतो की काय नाही, ईश्वरी घरी नव्हती, ती देवदर्शनासाठी बाहेर गेलेली आहे. आणि मग या सगळ्याशी अर्णवचा काय संबंध, या सगळ्याशी तर अर्णवचा काहीच संबंध नाहीये. एवढ्या साध्या सोप्या गोष्टी असतात. आणि मग अंजली मात्र समजवत असते. अंजली म्हणत असते की अगं लावण्या, तू थांब ना जरा, अर्णव येईल ना, अर्णव आल्यानंतर आपण बघूया, कारण मामा पण आत्ताच आलेला आहे ना, मामाला कसं काय माहिती असणार आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं, मामा समजवत असतात. तेव्हा तिथे येतो तो म्हणजे आकाश. आकाश म्हणू लागतो की बाबा, मला ना तुम्हाला विचारायचंय, आजकाल दादाच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असतात, तुम्ही सांगा ना दादा कुठे आहे, म्हणजे आज असं काय झालं, कारण मी दादाला बोललो होतो की मी जातो, पण दादा मला बोलला की नाही, त्याने जाणं गरजेचं आहे. तेव्हा इकडे मामा म्हणतात की अरे असं काय तुम्ही माझ्यावर प्रश्नांचा बडीमार करताय, अरे मी आत्ता झाले ना, तुमच्या सगळ्यांच्या समोर ते गेलाय, मला कसं माहिती असेल तो कुठे गेला आणि काय झालं ते, तुम्ही सगळे का मला हे प्रश्न विचारताय, असं इकडे मामा बोलत असतात. तेव्हा मात्र लावण्या तिथे येते आणि म्हणते की मला माहितीये, मला आज कळलं पाहिजे, त्या मुलीचा तरी विचार करा, तिच्या बाबतीत काय झालेलं असेल, तिला काय वाटत असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाहीये का, असं म्हणत मामी ओरडायला सुरुवात करते. मला आज कळलं पाहिजे की तुम्ही आमच्यापासून काय लपवताय, हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली म्हणत असते, तर लावण्या तिला म्हणत असते की तुमच्या बाबतीत जर असं झालं असतं तर तुम्हाला चाललं असतं का, तुमची काय अवस्था झाली असते. इकडे ईश्वरी आणि राकेश आता दोघंही गाडीवर निघालेले आहेत. राकेशच्या डोक्यात वेगळा प्लॅन सुरू आहे, सगळं फुल प्लॅन प्रूफ त्याने सुरू केलेला आहे. त्याला जे वाटतंय त्या पद्धतीने तो वागत आहे, बोलत आहे. ईश्वरी बिचारी गाडीवर बसलेली असते. जेव्हा ती राकेशला म्हणालेली असते की तुम्ही खूप फास्ट गाडी चालवता, तेव्हा मात्र राकेश तिला म्हणालेला असतो की तुम्ही मला घट्ट पकडून बसा, काहीच हरकत नाहीये. आणि अचानक गाडी बंद पडल्याचं तिथं त्याला जाणवतोय. ईश्वरी म्हणते काय झालं. तेव्हा राकेश सांगतो की बाईक बंद पडली. आणि त्याचा इतका मूर्खपणा चालू असतो की त्याला कळत नसतं की त्याने काय करतोय. ईश्वरीला तो म्हणतो की थांबा मी पाहतो. आणि असं म्हणत ईश्वरीच्या समोर मग त्याने गाडीच्या एक पाईप जो आहे तो काढून बाजूला टाकतो आणि गाडी पण पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला असं ईश्वरीला दाखवून द्यायचं असतं की बघा गाडी स्टार्टच होत नाहीये. आणि ईश्वरीला तो सांगतो की काय झालं काय माहिती, सहसा तर गाडी बंद पडत नाहीये, पण अचानक हे सगळं काय झालंय ना मला कळत नाहीये, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी ईश्वरी म्हणत असते की काय झालं असेल गाडीला. ईश्वरीच्या डोक्यात नको नको ते विचार चालू झालेले आहेत. ईश्वरी मात्र विचार करत आहे नक्की काय झालं असेल. तेव्हा तो म्हणतो की आपण बघूया, पुढेपर्यंत ढकलत नेऊया गाडी.
असं म्हणत त्याने गाडी ढकलायला घेतलेली असते. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की राकेश म्हणत असतो की नाही मला ना कळत नाही आहे की काय झालेलं आहे आणि गाडीचा काही प्रॉब्लेम झाला आहे तेही माझ्या लक्षात येत नाही आहे, असं त्याचं आपलं सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं की अर्णव हा आता एका गावात पोचलेला असतो, म्हणजे जिथे 2 टेकडी गाव जे आहे त्या गावामध्ये अर्णव पोचलेला आहे. आणि अर्णव तिथं पोहोचल्यानंतर मात्र इकडे तिथं तो विचारू लागतो की असं कुलदेवतेचं मंदिर वगैरे कोणतं. आणि मग अर्णवला तिथं समजतं की इथं कोणतंच कुलदेवतेचं मंदिर नाही आहे. तिथले गावकरी त्याला सांगू लागतात की नाही आहे इथं कोणतंच कुलदेवतेचं मंदिर नाही आहे. तेव्हा मात्र अर्णवला प्रश्न पडतो की आता काय करू मी, नक्की काय झालं अचानक, म्हणून तो विचार करू लागतो. तेव्हा मामाला तो कॉल करतो, म्हणतो की मामा प्रॉब्लेम झालाय, अरे आपल्याला त्या राकेशने फसवलंय, कारण तो इकडे 2 टेकडीला आलेलाच नाहीये. तेव्हा मामा म्हणतो थांब 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 जरा शांत हो, बघूया आपण काय झालंय, असं म्हणत मामा त्याला समजवू लागतात. आणि तेव्हा मात्र अर्णव भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की नाही काहीही झालं तरीही मला आता लवकरात लवकर मिस ईश्वरीपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण काही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तिचा जर मी जीव वाचवू शकलो नाही आणि या सगळ्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर. तेव्हा मामा म्हणतात की काळजी करू नकोस, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करत आहे. आणि असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी इकडे मामी तिथे येते आणि म्हणते की तुमचं काहीतरी चाललेलं आहे, मला कळलं पाहिजे की अर्णव कुठे आहे, आत्ताच्या आत्ता त्याला फोन लावा. मामा म्हणतो की तू मामी आहेस ना, मग तू फोन लाव ना. मग लावण्या तिथे आलेली असते. लावण्या म्हणू लागते की नाही मी सोडणार नाही एकेकाला, एवढं लक्षात ठेवा, जर काही झालं आणि काही प्रॉब्लेम झाला तर मी कोणालाही सोडणार नाही, असं तिचं बोलणं चालू असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की मामा म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि जोपर्यंत माझं महत्त्वाचं काम होत नाही तोपर्यंत मी काही बघणार नाही. तेव्हा मात्र इकडे मामी म्हणत असते काय झालं तुमचं, आणि मामी जेव्हा बोलत असते मामी विचारत असते तेव्हा मामा म्हणत असतो की मी आलो, माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून मी सांगितलंय ना, मग माझं महत्त्वाचं काम झाल्याशिवाय मी अजिबात ऐकणार नाही, असं मामाने स्पष्ट केलेलं असतं. आणि त्यासोबतच मामा सांगत आहे तेव्हा लावण्या म्हणते की अहो पण माझ्या लग्नापेक्षा माझ्या या सगळ्या गोष्टींपेक्षा तुमचं काम महत्त्वाचं आहे. तेव्हा मामा सांगतात की हो, माझं आधी काम होईल आणि नंतर, कारण मला माहिती आहे त्या पद्धतीने मी फक्त एकच गोष्ट सांगत आहे. आणि कदाचित नात्यांचं नातं गणितही बदललेली असतील, भरपूर चेंजेस होतील असं मामांनी सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे वल्लरी भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की यांचं काय चाललंय. तेव्हा लावण्यासुद्धा म्हणत असते की त्या भिकारड्या मुलीला मी सोडणार नाही, आज माझं लग्न व्हायला लागलेलं होतं आणि आत्ताही या सगळ्या गोष्टी घडत आहेत, मला ना या सगळ्यामध्ये काहीतरी वेगळंच जाणवत आहे. तेव्हा मात्र इकडे आता राकेश ईश्वरीला घेऊन निघालेला असतो. तो म्हणतो की ईश्वरीजी मला त्रास व्हायला लागलाय, मला होई नाही होय, मला हे सहन होई नाही, अहो मला ना दम लागतोय, गाडी खूप वेळ झाले मी ढकलतोय ना त्याच्यामुळं. मग ईश्वरी म्हणते थांबा आपण इथेच थांबूया, नक्की काय झाले ते बघूया, असं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी इकडे अर्णवला ती पाणी प्यायला देते. अर्णवला ती म्हणते राकेशला ती पाणी प्यायला देते आणि राकेशला ती म्हणते की मी ना मला कळत नाही आहे की काय होतंय. तेव्हा राकेशला ती म्हणते की मी काय करते, डॉक्टरांना चाळीत एक तिथे डॉक्टर आहेत ना आपल्या कॉलनीत, त्यांना कॉल करते आणि औषधं मागवून घेते, म्हणजे कळेल. तो म्हणतो की त्यांना कशाला त्रास, इथे बघूया ना, तुम्ही म्हणताय ना पुढे गाव आहे, आपण जाऊया. ईश्वरी म्हणते की हो आपण पुढे जाऊया, बाईक इथेच राहू द्या, मेकॅनिक भेटला की आपण त्याला पाठवून देऊया इकडं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि आता ईश्वरी कॉल लावणार म्हणलं की नको, या भीतीने आता एक गोष्ट घडते आणि तो म्हणजे राकेश म्हणतो की चला आपण जाऊया पुढे, असं म्हणत राकेशने आता पुढे जाऊया असं सांगितलेलं असतं. इकडे सुप्रिया मात्र बाबांना, ईश्वरीच्या बाबांना ती तिथे खाऊ घालत असते, पण ते मात्र खायला तयार नसतात. ते फक्त आणि फक्त दाराकडे पाहत असतात. त्यांना काळजी वाटत असते. ते म्हणत असतात की नाही नको मला, म्हणजे त्यांना बोलताच येत नसतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा मात्र बाबांना ती विचारू लागते की काय झालंय नक्की, म्हणजे काय आहे हे बोलणं. आणि हे सगळं बोलणं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे बाबा शांतच आहेत. मग नमू येते. नमूला सुद्धा ती बोलू लागते. नमूला सुद्धा म्हणत असते की काय झालंय. नमू म्हणते की बाबा काय होतंय, तुम्ही का खात नाहीये. हे बोलणं अशा पद्धतीने घडत आहे. तेव्हा मात्र इकडे
अर्णव निघालेला असतो. अर्णव म्हणत असतो की काही झालं तरीही मला इमेश ईश्वरीकडे पोहोचलं पाहिजे. जर मी आज त्यांना वाचवू शकलो नाही तर काही अवघड नाहीये. तेव्हा मामा म्हणत असतो की हे बघ, तो सोनटेकडीला गेलेला आहे. अर्णव म्हणतो की मला पोहोचलं पाहिजे. ईश्वरीचं लोकेशन ट्रेस करून मामाने बरोबर दिलेलं असतं आणि त्यामुळं त्याच गोष्टीचा फायदा झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं घडत असतं. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. अर्णवने एकच ठरवलेलं आहे की आता मी वाट लावणार, त्या राकेशची वाट लावणार आहे, एवढंच अर्णवच्या डोक्यात सुरू आहे. आणि अर्णव भयानक असा तापलेला आहे आणि तो राकेशला सोडत नसतो. इकडे ईश्वरी म्हणत असते की चला. तेव्हा राकेश म्हणत असतो की नाही, मला ना होतच नाहीये चालणं. इथं ना गेस्ट हाऊस आहे, या गेस्ट हाऊसवर ना आपण आराम करूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मला ते ठीक नाही वाटत आहे. तेव्हा राकेश म्हणतो की नाही, मला नाही जाणं होते पुढं, कारण राकेशची तब्येत खूपच खराब झाली आहे असं तो ईश्वरीला सांगत आहे आणि बिचारा ईश्वरीचा त्याच्यावर विश्वास देखील बसत आहे. तो जोरजोरात खोकत आहे आणि आता आपण पुढं जाऊ शकत नाही आहेत. ईश्वरीजी, खरंच मला माफ करा. अहो, मी तुम्हाला इतक्या लांब घेऊन आलो आणि आता माझी तब्येत एवढी खराब झाली आहे की पुढं मला चालणं देखील होत नाही आहे. काय करावं ते देखील मला कळत नाही आहे असं तो जाणीवपूर्वक म्हणतोय आणि बरोबर त्याने तिला एका लॉजच्या समोर आणलेला आहे. त्याचा विचार बरोबर त्या ठिकाणी घेऊन जाण्याचाच आहे आणि तो म्हणतोय आता मला आराम करण्याची खूप गरज आहे, त्याशिवाय मी पुढं जाऊ शकणार नाही आहे. आणि जवळच ते गेस्ट हाऊस आहे. आता ईश्वरीला त्या गेस्ट हाऊसकडंच तो घेऊन जात आहे. ईश्वरी त्या गेस्ट हाऊसकडं बघते आणि म्हणते की आपण इथं जाऊन थोडासा आराम करूया वाटल्यास. तो म्हणतो मला देखील असंच वाटायला लागलं आहे, पण हे असं करणं मला काही योग्य वाटत नाही आहे, कारण इथं जाणं म्हणजे जरा असं मला चुकीचंच वाटतं आहे. ईश्वरी म्हणते मला देखील तसंच वाटतं आहे. पण तो आता त्याला असं वाटतं की आता ईश्वरी परत नाही म्हणेल, म्हणून तो परत जोरजोरात खोकायला लागतो आणि म्हणतो पण आता माझी तब्येत तर खूपच खराब झाली आहे, मी काय करू मला कळत नाही आहे, मला खूप पश्चाताप होतो आहे, मी तुम्हाला घेऊन आलो आहे आणि आता हे सगळं असं होऊन बसलं आहे असं म्हणून तो परत जोरजोरात खोकू लागतो. ईश्वरीला समजतं की आता ह्याची तब्येत तर खूप खराब झालेली आहे आणि इथे या लॉजवर मुक्काम थांबण्याशिवाय, थोडा वेळ थांबण्याशिवाय पर्याय नाही आहे असं तिला जाणवतं. ती त्याला म्हणते की आपण इथं थोडा वेळ थांबूया. तो म्हणतो तुम्हाला जर असं योग्य वाटत असेल तर ठीक आहे, अन्यथा आपण काहीतरी करून इथून निघूया, माझं काय व्हायचं आहे ते होऊ द्या असं म्हणून तो तिला मुद्दाम इमोशनल करत असतो. बिचारी ईश्वरी त्याच्या या बोलण्याला पूर्णपणे फसताना आपल्याला पाहायला मिळते. अर्णव मात्र त्यांचा पाठलाग करत पोहोचलेला आहे. त्याच्या हेरानं त्याला अगदी योग्य टायमाला बातमी दिलेली आहे. अर्णवला बरोबर त्याची गाडी सापडलेली आहे. राकेश गाडी लावून कुठेतरी गेला ही गोष्ट त्याला समजलेली आहे. ईश्वरी त्याच्याबरोबर आहे आणि ईश्वरी त्याच्याबरोबर सेफ नाही आहे ही गोष्ट त्याला अगदी स्पष्टपणे समजली आहे. या दोघांना लवकरच शोधावं लागेल असा विचार देखील तो करतोय. तर इकडे राकेश ईश्वरीला म्हणतोय की तुम्हाला नक्की वाटतं का की आपण अशा हॉटेलमध्ये जायला पाहिजे, अशा लॉजमध्ये जायला पाहिजे? खरं मला तर नकोच वाटतंय, पण आता काय करावं ते मला कळतच नाही आहे. तुम्ही जर हो म्हणत असाल तरच मी आतमध्ये येतो, अन्यथा आपण आतमध्ये जायला देखील नको असा आव तो आणत आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो, आत्ता तुमची तब्येत किती खराब आहे ना, त्याचा विचार करा तुम्ही, बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही आहे. तो म्हणतो खरंच ईश्वरीजी, तुम्ही खूप समजदार आहात. एवढी समजदार बायको मला मिळणार आहे या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. पण मला माफ करा खरंच, कारण माझी अशी तब्येत झाली आहे ना की मला आता तुमची काळजी वाटते. ते म्हणते आता माझी काळजी अजिबात करू नका, तुम्ही स्वतःची काळजी करा. आत्ता सध्या तुम्हाला आराम करण्याची गरज आहे हे मला समजतं आहे, त्यामुळं डोक्यात काहीच विचार आणू नका, आपण आत्ताच्या आत्ता या लॉजवर जाऊया असं ती त्याला म्हणत असते. एकीकडे तिला दिसत असतं की तो लॉज जो आहे तो एवढा सेफ नाही आहे, कारण तिथं मुलं मुली आत बाहेर जात आहेत हे तिच्या लक्षात आलेलं असतं. पण आता तिला हे समजलेलं नसतं की राकेश जे करतोय ते सगळं नाटक आहे. ईश्वरी त्याच्या त्या नाटकाला फसलेले असते आणि त्याचा हात धरून ती त्याला त्या लॉजकडं घेऊन जात असते. ती जसं जसं आत जात असते तसं तसं राकेश चोरून तिच्याकडं पाहत असतो आणि म्हणत असतो इंदोरी जिलेबी, आज खरंच तू पूर्णपणे फसलेली आहेस. आजचा डाव हा माझ्या हातात आहे आणि आज बघ तुझं काय होतंय ते, असं तो मनातल्या मनात तिच्याशी बोलत असतो. तिकडे अर्णव मात्र भलताच चिंतातूर झालेला आहे, कारण त्याला राकेशचे काळे इरादे सगळे समजलेले आहेत. राकेश किती खालच्या पातळीला जाऊ शकतो, तो किती नीच व्यक्ती आहे हे त्याला माहीत आहे, कारण आता राकेशने गाडी लावलेली आहे आणि तो कुठेतरी गेलेला आहे, म्हणजे ईश्वरी सेफ नाही आहे हे त्याला समजलं आहे.
तर इकडे आजींनी पंडितजींना फोन लावलाय आणि विचारलंय की अहो पंडितजी नक्की काय झालंय, तुम्ही तर म्हणला होतात ना की आणि अर्णव यांची पत्रिका म्हणजे लाखात एक पत्रिका आहे, मग काय झालंय, असे विघ्न काय येत आहेत असं ती विचारत असते. पंडितजी म्हणतात की आता नाहीत विघ्न येणार, तेव्हा ती फोन ठेवते. पण इकडे लावण्या आणि वल्लरी आलेले आहेत, दोघेही खूप चिडलेले आहेत. लावण्याला खूप राग आला आहे कारण अर्णव हळदीच्या कार्यक्रमातून मधूनच निघून गेलेला आहे. आजीला देखील ती गोष्ट पटलेली नाही आहे. आजीने आता हातात वल्ली घेतलेल्या आहेत आणि ती स्वतः पाहत आहे. त्यातील तिला जास्त काही कळत नाही आहे, पण पंडितजींनी जे सांगितलेलं होतं त्यानुसारच ती वल्लरी आणि लावण्यांना बोलते की का असं होतं आहे मला कळत नाही आहे. या दोघांच्या पत्रिका एवढ्या चांगल्या जुळलेल्या आहेत, तर आत्तापर्यंत एवढी विघ्न काय येतात ना ते मला समजत नाही. तर वल्लरी मनात म्हणत असते, अहो यांच्या लग्नाला विघ्न येणारच, कारण यांची पत्रिका जुळलेलीच नाही आहे. पत्रिका जुळली आहे ती म्हणजे अर्णव आणि ईश्वरीची. पण असो, आता हेच लग्न होणं गरजेचं आहे असं वल्लरी मनात बोलत असते. तर लावण्या आजींना म्हणते की खरंच अर्णव माझ्याशी लग्न करणार आहे का नाही तेच मला कळत नाही आहे. त्याच्या मनात काय इच्छा आहे ना ते मला कळत नाही. आजी म्हणते तू काही काळजी करू नको, अगं काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून तो गेला असणार आहे, तू असं मनाला काहीच लावून घेऊ नको आणि तुझं आणि अर्णवचं लग्न होणार हे मी तुला सांगते. तेव्हा वल्लरी म्हणते, अगं लावण्य तू का काळजी करते, आजी तुला म्हणतायत ना तुमच्या दोघांचंच लग्न होणार आहे तर तुमच्या दोघांचंच लग्न होणार आहे. तेव्हा आजी म्हणतात, हो मी तुला शब्द देते, तू काहीच काळजी करू नको. तेव्हा वल्लरी एकदम म्हणते, बघ आता तर यांनी तुला शब्द देखील दिलेला आहे, त्यामुळं फक्त तुझं आणि त्याचंच लग्न होणार ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि जर काय झालं तर आजी हा सगळा शब्द त्यांच्यावर घेणार आहे, त्यामुळं तू निश्चिंत राहा असं म्हणून वल्लरी मुद्दाम आजीला असं दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही काहीही करा, पण अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न होऊ न देता अर्णव आणि लावण्या यांचंच लग्न होऊ द्या असं म्हणून ती त्यांना शब्दात अडकवते. आजी देखील त्या शब्दात अडकलेल्या आहेत. इकडे ईश्वरी आणि राकेश हे हॉटेलच्या आतमध्ये आलेले आहेत. रिसेप्शन काउंटरला ते थांबलेले आहेत. तिथे अजून कोणच आलेलं नाही आहे. ईश्वरी हाक मारते की प्लीज कोण आहे का, जरा इकडे या, आम्हाला एक रूम पाहिजे आहे असं ती जोरजोरात ओरडत आहे. तिला खरं तर वाईट वाटतंय की राकेशला खूपच त्रास होतो आहे, पण राकेश मात्र तिची मजा बघत आहे. ईश्वरी कसं कसं काय काय करते ते पाहून त्याला खूपच नवल वाटतं आहे आणि तो स्वतः म्हणतो आहे की स्वतःची कव्हर स्वतःच्या हाताने ही बाईक खोदत आहे. असो, पण आता त्याला काय पर्याय आहे, मी आहे म्हणल्यानंतर असं होणारच असा विचार तो करतो आहे. त्याचबरोबर त्याच्या मनात खूप घाणेरडे वाईट विचार येत आहेत. तो म्हणतोय की आजपर्यंत इतक्या मुलींना मी लॉजवर आणलं, पण ईश्वरीजी तुमची बात काय औरच आहे असं म्हणून तो स्वतःच्या मनाशी कपटीपणाने हसतोय. पण ईश्वरीला या गोष्टीतलं काहीच माहिती नाही आहे. ईश्वरीला उलट वाटतंय की आता यांची एवढी तब्येत खराब झालेली आहे, त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणजे आपल्याला इथून लवकरात लवकर निघता येईल. तर अर्णव अजूनही त्यांना शोधाशोध करत आहे. अर्णवला एक व्यक्ती सापडली आहे जिने डोक्यावर गवताचा भारा घेतलेला आहे आणि अर्णव त्या व्यक्तीला विचारतोय की तुम्ही एका माणसाला आणि एका मुलीला एकत्र जाताना बघितलेला आहे का, आणि तो त्यांना ईश्वरी आणि त्या राकेशचा फोटो दाखवतो. ती बाई त्या फोटोकडं पाहते आणि सांगते की हो मी त्यांना बघितलेलं आहे, ते तिकडं होते. ते म्हणल्यानंतर अर्णवला समजतं की गाडी इथं लावून ते दोघे कुठेतरी गेलेले आहेत आणि त्यांना शोधणं गरजेचं आहे. हा व्यक्ती किती नालायक आहे ही गोष्ट त्याला माहिती आहे. तो म्हणतो नक्कीच आसपास कुठेतरी हॉटेल लॉजमध्ये मला ते पाहणं गरजेचं आहे, कारण हा खूपच नालायक आहे असं अर्णवला देखील समजलेलं असतं. तर इकडे रिसेप्शनिस्ट आलेला असतो आणि तो पाहतो की एक व्यक्ती, एक महिला आहे आणि ती आलेली आहे आणि रूम मागत आहे आणि ती म्हणते आम्हाला काही तासाच्या हिशोबावरच रूम पाहिजे आहे. तो लगेच मनातल्या मनात हसतो आणि म्हणतो, अहो इथं तासाच्या स्वरूपातच रूम मिळतात, तुम्हाला किती तासासाठी पाहिजे. तिला कळत नाही. ती म्हणते म्हणजे मला समजलं नाही. तो हसू लागतो आणि म्हणतो की तुम्हाला किती तास पाहिजे तेवढं फक्त सांगा. तेवढ्यात राकेश उठून त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो, अहो माझी तब्येत खूप खराब झाली आहे, मला जरा इथं थांबायचं आहे ना म्हणून रूम पाहिजे आहे आणि आम्हाला 2 वेगवेगळ्या रूम द्या. तेव्हा ईश्वरीला देखील ते खूप बरं वाटतं. राकेश म्हणतो की मला समजतं ईश्वरीजी तुमच्या मनात काय विचार येत असतील, ते लोक आपल्याला काय समजतील माहीत आहे ना, त्यामुळं आपण एक रूम नको करायला, आपण 2 वेगवेगळ्या रूम करूया. ईश्वरीला त्याचं हे वागणं खूप चांगलं वाटतं आणि ती म्हणते हो मला देखील पटतं हे, आपण 2च रूम करूया, आपण एक रूम करणं चुकीचंच वाटतं आहे मला. तेव्हा तो व्यक्ती राकेशकडे बघतो आणि राकेश आणि त्या व्यक्तीचे दोघांचेही नजरानजर होते, पण ईश्वरीच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. राकेशनंच पेरलेला तो माणूस आहे.
तो म्हणतो ठीक आहे, तुम्हाला मी 2 रूम देतो. अगदी जवळजवळच्या 2 रूम दिलेत बरं का तुम्हाला, असं देखील तो ईश्वरीला सांगतो. पण ईश्वरीच्या या गोष्टी काही बारकाईनं लक्षात येत नाही. अगोदरच राकेशनं त्या रिसेप्शनिस्टला सगळं काही सांगून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं सगळी काही गोष्ट अगदी राकेशच्या प्लॅनप्रमाणे घडते आहे. तो त्या दोघांना चावी देतो आणि सांगतो की पलीकड रूम आहे, तिथं तुम्ही जावा. आता राकेश आणि ईश्वरी यांना रूम मिळालेले असते आणि त्या माणसाने बरोबर राकेश आणि ईश्वरी यांना जवळजवळच्या रूम दिलेल्या असतात आणि त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या बोलण्यात अतिशय कुटील आणि वाईट अशा गोष्टी स्पष्टपणे दिसत असतात. तर इकडं आजी मात्र चांगलीच चिंतातूर झालेली आहे. या पोरानं अगदी नको करून टाकलं आहे असं ती म्हणत असते. तेवढ्यात अंजली येते. ती अंजलीला म्हणते की काय चाललं आहे त्या मुलाचं, तुला समजतं आहे का, कसा वागतोय तो. तेव्हा अंजली म्हणते की अगं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून तो गेलेला असणार आहे, अन्यथा तो तसा जाणार नाही, तुला माहिती आहे ना. आजी म्हणते हो सगळं कळतं आहे, पण सांगून जायला काय प्रॉब्लेम आहे. आणि जावई बापू कुठे आहे. तेव्हा अंजली सांगते की अगं त्यांचाही फोन लागत नाही आहे, ते फुलं आणण्यासाठी गेलेले होते, ते अजून आलेले नाही आहेत. त्यांना ती सजावट आवडली नाही ना, ते म्हणले की थांब आता मी फुलं घेऊन येतो आणि चांगली सजावट करूया. तेव्हा आजी म्हणते की असा जावई खरंच लाखात एक आपल्याला मिळाला आहे. अगं पण माझं पोरगं असं का करतंय मला कळणं गेलं आहे. मला अर्णवची आजकाल खूपच काळजी वाटायला लागलेली आहे. तो सारखा उदास असतो, जास्त काही बोलत नाही, त्याचं नक्की काय चाललं आहे ते कळत नाही आहे. अंजली म्हणते ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित होईल ना, आता तू लग्नाला हो म्हणला आहे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर इकडे राकेश अजूनही छातीला धरून आहे आणि हो आता मला त्रास होतो आहे, पण आता जरासं बरं वाटेल, मी आराम करतो असं तो म्हणतो आहे. पलीकडं तुमची रूम आहे, त्या पलीकडच्या रूममध्ये जाऊन तुम्ही ईश्वरीजी आराम करा असं देखील तो सांगतो. ईश्वरी त्या रूममध्ये बघते, पण तिला ती रूम काय चांगली वाटत नाही. ईश्वरी म्हणते या रूम कसल्या आहेत ना तेच मला कळत नाही. तेव्हा राकेश म्हणतो मला देखील या रूम आवडलेल्या नाहीत. मग आपण एक काम करूया का, आपण जाऊया का इथून, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया, नका माझ्या तब्येतीची काळजी करू, राहू द्यात, मला काय होणार नाही आहे असं म्हणून तो खोकायला लागतो आणि तिला म्हणतो की आपण रूम बदलूया. तेव्हा ईश्वरी म्हणते अहो काही काय बोलताय, आपल्याला थोडा तर वेळ इथं राहायचं आहे, कुठं जास्त वेळ राहायचं आहे, असू द्यात कसलीही रूम असली तरी आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून ईश्वरी त्याला तिथेच थांबण्यासाठी सांगते. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही शांतपणे जरा आराम करा, मी पलीकडं आहे असं म्हणून ईश्वरी त्याला आराम करण्यासाठी सांगते आणि तो देखील तिला म्हणतो की हो आता तुम्ही देखील थकला असाल ना, इथं मी घेऊन आलो तुम्हाला आणि असं का झालं मला कळत नाही आहे, इतकं माझ्या छातीत दुखतं आहे आणि इतकं खोकला येतो आहे ना की कळत नाही. आता त्या व्यक्तीने रिसेप्शनिस्टनं सांगितलेलं असतं की डॉक्टर देखील इथं संध्याकाळी मिळणार आहेत, त्यामुळे ईश्वरीला थांबण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. ईश्वरी त्याला म्हणते की आता डॉक्टर आले, संध्याकाळी डॉक्टर आले की मग आपण पटकन त्यांना दाखवूया आणि जाऊया. ती बाहेर जाते तेव्हा हसायला लागतो आणि म्हणतो आता कसले डॉक्टर आणि काय ईश्वरीजी, आता बघा काय होणार आहे ते, तुमचं आयुष्य तुमच्या हातात नाही आहे, आता तुमचं सगळं आयुष्य माझ्या हातात आहे. तेवढ्यात त्याला फोन येतो, तो म्हणजे त्याने पैसे घेतलेल्या व्यक्तीचा. तो व्यक्ती म्हणतो की मला लवकरात लवकर पैसे पाहिजेत, म्हणजे आजच पाहिजे आहेत. तर त्याला राकेश म्हणतो हो बरोबर आहे, मी तुम्हाला म्हणलं होतं आज पैसे देतो, पण आज मी नाही देऊ शकणार आहे कारण मला अर्जंट कामासाठी कोल्हापूरला यावं लागलं आहे. त्याऐवजी मी तुम्हाला उद्या पैसे देतो, नक्की देतो, काही काळजी करू नका. हॅलो हॅलो असं म्हणून त्याने त्या व्यक्तीचा फोन ठेवून टाकलेला आहे. तर अर्णव शोधाशोध करत करत बरोबर त्याच लॉजवर आलेला आहे जिथे राकेश आणि ईश्वरीजी थांबलेले आहेत. पण त्याला असं वाटतं की इतक्या घाणेरड्या ठिकाणी ईश्वरी येणारच नाही, ती इथं येणं शक्य नाही आहे असा विचार करून तो मात्र त्या हॉटेलमधून पुन्हा एकदा बाहेर पडतो. कारण त्याला असं वाटतं ईश्वरी राकेशबरोबर असल्या हॉटेलमध्ये येणं शक्य नाही आहे, कारण असले हॉटेल बघितल्याबरोबर त्यांच्या लक्षात येईल की हे हॉटेल चांगलं नाही आहे असं म्हणून तो बाहेर पडतो. इकडे ईश्वरी तिच्या रूममध्ये असते तेव्हा राकेश आलेला आहे. राकेश दरवाजा उघडायला लावतो आणि ती दरवाजा उघडते तेव्हा त्याने चहा आणलेला आहे. ईश्वरीला तो म्हणतो की आपण थोडासा चहा घेऊया. ईश्वरी म्हणते अहो याची काय गरज आहे, तुम्ही आजारी हाताने चहा कशाला घेऊन आलायत. तेव्हा तो म्हणतो हां आता थोडंसं बरं वाटतं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते मग कशाला चहा पीत बसायचं आहे, अहो आत्ता आपण आत्ताच्या आत्ता निघूया. पण राकेशने त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं आहे आणि तो मनात म्हणतोय की ईश्वरीजी आता हा चहा तर तुम्हाला प्यावाच लागणार आहे, एकदा का तुम्ही चहा पिलात की मग बघा मी काय करणार आहे ते, असं म्हणून तो मनातल्या मनात खूप वाईट विचार करत असतो. आता ईश्वरीच्या हातात त्याने कप दिलेला असतो आणि ते ईश्वरीला म्हणलेलं असतो की आपण लवकरात लवकर चहा पिऊन निघूया पाहिजे तर, पण एवढा चहा तुम्ही घ्या. आणि ईश्वरी त्याच्या त्या बोलण्याला फसते आणि त्याने गुंगीचं औषध टाकलेला चहा ईश्वरीने पिलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीच्या मदतीला धावत पळत आलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी एका रूममध्ये आहेत आणि तेव्हाच त्या लॉजवर पोलिसांची धाड पडलेली आहे आणि सर्वांना ते बाहेर बोलवत आहेत.
आणि आता ईश्वरीला समजतं की आपण खूप मोठ्या अडचणीत सापडलेलं आहे, कारण आपण अर्णवबरोबर आहे आणि आता आपल्याला पोलीस पकडणार, म्हणजे आपण इथं रूममध्ये काय करतो आहे असा प्रश्न विचारला तर आपण घरच्यांना काय सांगणार, आता खूप मोठी बदनामी होणार असं त्या अर्णवला म्हणते. तेव्हा अर्णव स्वतःच्या जवळचं मंगळसूत्र काढतो आणि म्हणतो, तुम्ही काहीच काळजी करू नका, असं म्हणून अर्णवने ते मंगळसूत्र तिला घातलेलं आहे. आणि जेव्हा पोलीस पकडतात तेव्हा अर्णवने सांगितलं आहे की ही माझी पत्नी आहे. अर्णवने मंगळसूत्र घालून ईश्वरीबरोबर लग्नच करून टाकलं आहे आणि पोलिसांना सांगितलं आहे की ही माझी पत्नी आहे आणि आता अर्णव ईश्वरी हे पती पत्नी आहेत असंच पोलिसांना समजलेलं आहे.